Good morning, all of you. Good morning, sir. Morning, sir. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, sir. Sir. Good morning. Good morning. Good Good morning, morning, sir. sir. So, I am Mr. Ajinkya Vijay Golande, working as a assistant professor in electrical engineering department of our college, and also working as an institute energy literacy coordinator. Welcomes you all in this today's energy literacy awareness program. So, let us start with an obvious question: whether energy literacy awareness is important or not. What do you feel? तुम्हाला काय वाटतं? एनर्जी लिटरसी प्रोग्राम किंवा एनर्जी लिटरसी बद्दल अवेअरनेस असणं गरजेचं आहे का? आपल्याला किती एनर्जी बद्दल माहिती आहे आणि त्याची अवेअरनेस असणं गरजेचं आहे का? तुम्हाला काय वाटतं? हॅलो, आवाज येतोय ना? हो सर. एनर्जी लिटरसी बद्दल अवेअरनेस असणं गरजेचं आहे का? तुम्हाला काय फील होतंय? येस वेदर सर. एनर्जी लिटरसी अवेअरनेस इज Yes, इम्पॉर्टंट. sir. Yes, Yes sir. sir. Yes, sir. Yes, sir. चॅट बॉक्स मध्ये जरी तुम्ही टाकलं किंवा माईक अनम्यूट करून आन्सर दिलं तर चालेल. सेशन जो आहे आपला त्याला इंटरॅक्टिव्ह बनवायचं आहे आपल्याला. वन साइडेड कम्युनिकेशन नको, टू साइडेड कम्युनिकेशन करून आपण सेशन इंटरॅक्टिव्ह बनवायचा प्रयत्न करूया. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट नो दॅट वी आर युजिंग लॉट ऑफ एनर्जी इन आवर डे टू डे लाईफ, राईट. आपण रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप अशी एनर्जी युटिलाइज करत असतो, खूप अशा एनर्जीचा यूज करत असतो. तुम्ही सिंपल एक्झाम्पल जरी बघितले, तुमच्या आजूबाजूला आता तुम्ही जिथं कुठे बसलेला असताल, घरी तुमच्या बसलेला असताल, तुम्ही आजूबाजूला जर तुमच्या पाहिलं तर तुम्हाला कोणतीही वस्तू दिसेल किंवा जे काही तुम्हाला समोर दिसत आहे, फॉर एक्झाम्पल चेअर असेल, टेबल असेल, तुम्ही स्क्रीन घेऊन जे बसलेला आहात, म्हणजे मोबाईलवर तुम्ही सेशन जॉईन केलेलं असेल, कोणी लॅपटॉपवर केलेलं असेल, किंवा तुम्ही ज्या घरामध्ये तिथं आता बसलेला आहात रूममध्ये, ते रूम असेल, त्याची वॉल असेल, त्या प्रत्येक गोष्टीच्या डिझाईनमध्ये, ते प्रत्येक गोष्ट बनवण्यामध्ये एनर्जीचा एक महत्त्वाचा रोल आहे त्याच्यामध्ये, राईट. एनर्जी त्याच्यामध्ये यूज केली जाते, एनर्जी युटिलाइज केली जाते. विदाउट एनर्जी ऑल दिस थिंग्स कॅन नॉट बी मॅन्युफॅक्चर्ड, ऑल दिस थिंग्स कॅन नॉट बी डिझाईन विदाउट द यूज ऑफ एनर्जी, राईट. बरोबर आहे. कोणताही Yes, तुम्ही sir. एक्झाम्पल घेतलं, म्हणजे लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, टेबल असेल, आता टेबलच्या यूजमध्ये किंवा टेबल डिझाईन करताना एनर्जीचं युटिलायझेशन कसं होईल? किंवा जी आपली वॉल आहे, भिंत आहे, त्या भिंतीची डिझाईन करण्यामध्ये एनर्जीचं युटिलायझेशन कसं होणार आहे? काय सांगता येईल? एक सिंपल एक्झाम्पल घेऊयात आपण, जेणेकरून तुम्हाला समजेल की एनर्जीचा वापर आपण किती प्रमाणात करतो आणि किती जास्त प्रमाणात आपण एनर्जीचा वेस्टेज करतो, ज्याच्यावरून आपल्याला क्लिअर होईल की आपण एनर्जी चांगल्या पद्धतीने यूज केली पाहिजे आणि त्याचा अवेअरनेस किती इम्पॉर्टंट आहे. बिकॉज इफ वी आर नॉट एबल टू अवेअर अबाउट द यूज ऑफ एनर्जी, then we will not be able to use the energy efficiently, and if we are not using the energy efficiently, subsequently it will cause the wastage of energy, right. रोज सकाळी उठल्यानंतर ना आपण पहिलं काम काय करतो? सगळेजण ब्रश करतात, दात घासतो ना आपण सकाळी उठल्यानंतर ना, Yes sir. बरोबर आहे. Yes, sir. तर बघा Yes, आता sir. हा, तर आपण ज्यावेळेस ब्रश करत असतो सकाळी उठल्यानंतर ना, तर ब्रश करताना आपण कोणत्या दोन गोष्टी यूज करतो? एक तर ब्रश आणि सेकंड असेल टूथपेस्ट, लांबचा माणूस आपल्याला सहकार्य करणार नाही. राईट. ब्रश आणि सेकंड काय आपण यूज करतो? टूथपेस्ट. तर ते ब्रश ज्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होईल, तो मॅन्युफॅक्चरिंग होत असताना तिथं त्या एनर्जीचं युटिलायझेशन झालं. ब्रश मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी तिथं एनर्जी यूज केली जाईल, बरोबर आहे. त्यानंतर जे टूथपेस्ट आहे, ते टूथपेस्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी तिथं एनर्जीचं युटिलायझेशन केलं जाईल, एनर्जीचा यूज केला जाईल. त्यानंतर ते पॅकेजिंग केलं जाईल. टूथपेस्ट असेल किंवा तुमचा ब्रश असेल, ते पॅकेजिंग करून त्या पॅकेजिंगमध्ये परत तुमच्या एनर्जीचं युटिलायझेशन होईल, राईट. आफ्टर पॅकेजिंग, that toothpaste and that brush is transported to some of the retail store at your location. आपल्या लोकेशनला आपण जिथे राहत असेल तिथे जे काही रिटेल स्टोअर्स असतील, त्या रिटेल स्टोअर्समध्ये ते ट्रान्सपोर्ट केलं जाईल. मग त्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये परत तिथं आता फ्युल एनर्जीचं युटिलायझेशन झालं, बरोबर आहे. जे काही ट्रान्सपोर्ट आपण करणार आहे, ट्रान्सपोर्ट मीन्सनुसार त्याच्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्याचा यूज झाला. अगेन इट इज वन टाईप ऑफ एनर्जी, लिक्विड एनर्जी, बरोबर आहे. मग ते तुमच्या रिटेल स्टोअरमध्ये आलं, त्या रिटेल स्टोअरमध्ये जाऊन
त्याचं युटिलायझेशन करण्यासाठी तुम्ही ते बाय करून घरी आणलं, तर त्या रिटेल स्टोअरमध्ये ते स्टोअर करण्यासाठी तिथं अगेन लाईट्स असेल, फॅन्स असतील, AC बसवलेले असतील, ते टोटल इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईन केलेलं असेल, तिथे एनर्जीचं युटिलायझेशन होईल. ते तुम्ही ज्यावेळेस घरी घेऊन येताल, तर घरी आणल्यानंतर ना आता मेन काम तुमचं ब्रश करणे. तर ब्रश करत असताना बऱ्याच वेळा तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल, एकदा आपण ब्रश करायला सुरुवात केली की आपण जो पाण्याचा नळ असतो, कॉक असतो, तो चालू करून ठेवतो आणि तो कंटिन्युअसली चालू राहतो. म्हणजे तिथं परत जे काय आपली वॉटर एनर्जी आहे, ते वॉटर एनर्जी वेस्ट गेली. परत ते जे कॉक म्हणजे वरच्या तुमच्या स्टोअर केलेल्या टँकमधून खाली पाणी येईपर्यंत जे काय पाईपलाईन असणार आहे, त्या पाईपलाईनमध्ये जर तुम्ही चेक केलं तर ते पाईपलाईन कुठल्या तरी कंपनीमध्ये डिझाईन केलेले असणार आहे, तिथं अगेन एनर्जीचं युटिलायझेशन झालेलं असेल. बेसिन असणार आहे, त्या बेसिन डिझाईन करण्यासाठी बेसिनच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये अगेन एनर्जीचं युटिलायझेशन. परत त्या दोन्ही गोष्टीचं पॅकेजिंग, ते तुमच्या घरापर्यंत ट्रान्सपोर्ट, रिटेल स्टोअरपर्यंत, तिथून तुमच्या घरी परत आणण्यासाठी परत ट्रान्सपोर्टेशन. एक सिंपल टास्क जो आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये करतो, रोज सकाळी उठल्यानंतर प्रत्येकजण आपण ब्रश करतो, तर त्या ब्रश करण्यामध्ये किती एनर्जी युटिलाइज केली जाते याचा विचार करा तुम्ही. म्हणजे राईट फ्रॉम द मटेरियल वी आर युजिंग फॉर दॅट वन टास्क, दॅट इज टूथब्रश अँड टूथपेस्ट, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं पॅकेजिंग केल्यानंतर ट्रान्सपोर्टेशन नंतर रिटेल स्टोअरमध्ये ते स्टोअर करून ठेवायचं आहे आपल्याला. तिथून ते घरी परत घरी आल्यानंतर ते युटिलाइज करत असताना किंवा त्याचा यूज करत असताना जे आपण अदर इक्विपमेंट्स यूज करतोय, बेसिन असेल, कॉक असेल, लॅम्प असेल, तिथं जे काही ट्यूब असेल, बल असेल, तो आपण चालू करणार. तर एवढ्या सगळ्या एनर्जीचं युटिलायझेशन एका सिंपल टास्कमध्ये, सकाळी उठल्यानंतर एक टास्क जो आपण परफॉर्म करतो, ब्रशिंग आवर टीथ, त्या एका टास्कमध्ये आपण एवढ्या एनर्जीचा युटिलाइज करतो. बरोबर आहे. त्याच्यावरून तुम्हाला आता समजलं असेल की आपण एका टास्कमध्ये जर एवढी एनर्जी युटिलाइज करत असेल, एवढी एनर्जी यूज करत असेल, तर आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये दिवसभरामध्ये आपण किती एनर्जीचा यूज करत असेल, राईट. मग एवढी जर एनर्जी आपण यूज करत असेल, तर त्या एनर्जीचा यूज कसा केला पाहिजे आणि त्याचे इम्पॅक्ट काय होत आहेत एन्व्हायरमेंटवर, किंवा त्याच्यामुळे कोणकोणते कॉन्सिक्वेन्सेस आता क्रिएट झालेले आहेत, ते जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण एनर्जीचा प्रॉपर यूज करणार नाही, एनर्जी एफिशियंटली यूज करू शकणार नाही आपण. बरोबर आहे. आणि तेच रिअलाइज करून देण्यासाठी, एनर्जीचा अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी आपण हा आजचा सेशन ठेवलेला आहे की एनर्जी लिटरसी अवेअरनेस प्रोग्राम. ओके. So now you are aware that you are using lot of energy in your day-to-day life, right? But while using that energy, from where that energy comes? ती एनर्जी कुठून येते? बेसिकली जर आपण बघितलं तर एनर्जीचे डिव्हिजन जे आहे ते 3 पार्टमध्ये तुम्हाला करता येईल. वन इज सॉलिड फॉर्म ऑफ एनर्जी, अनदर इज लिक्विड फॉर्म ऑफ एनर्जी, अँड थर्ड वन इज गॅसियस फॉर्म ऑफ एनर्जी, राईट. आणि जी काही एनर्जी आपलं जनरेशन आहे ते आपण सध्या जे आपण एनर्जी मीन्स यूज करत आहोत जनरेशनसाठी, ते कोणते आहेत आपले ट्रॅडिशनल मीन्स बाय युजिंग फॉसिल फ्युल्स. बरोबर आहे. तुम्ही सगळेजण शिकलेले आहात. फॉसिल फ्युल म्हणजे तुम्हाला सांगता येईल, फॉर एक्झाम्पल कोयल असेल, लिक्विडमध्ये तुमचं पेट्रोलियम असेल, पेट्रोल, डिझेल, राईट, केरोसिन. गॅसियसमध्ये तुमचं LPG असेल, CNG असेल. सो ऑल दीज materials, solid, liquid and gaseous materials which are fossil fuels which we are using from last several years, they are decaying now. आता जे काय होत चाललेले आहेत, संपुष्टात येत चाललेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला नवीन मार्ग यूज केला पाहिजे त्या जनरेशनचा. पण तरी सुद्धा आपण जर आता बघितलं की हे जे एनर्जी आपण एवढी युटिलाइज करतोय, सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅसियस असेल, ती एनर्जी इथे एक तुम्हाला ग्राफ मी शो केलेला आहे. फ्रॉम दॅट ग्राफ यू विल रिअलाइज दॅट एक्स ॲक्सिस जो आहे खाली, त्याच्यावर आपण इयर शो केलेले आहेत. ओके. 1800, 1850, 1900, 1950, 2000 टिल 2019. 2019 पर्यंतचा आपण सर्वे केला एजन्सीने, आणि त्या सर्वेनुसार इथं आपल्याला हा ग्राफ शो केलेला आहे. ऑन वाय ॲक्सिस दिस ऑल फॉर्म्स ऑफ एनर्जी, ओईल विच इज इन सॉलिड फॉर्म, ऑईल, दॅट ऑईल इज इन, इथं तुम्हाला दिसेल दिस इज कोईल फॉर्म, दिस इज ऑईल, अँड अबव दॅट इज गॅसियस फॉर्म ऑफ एनर्जी. तर हा ग्राफ आपल्याला शो करतोय utilization or use of the fossil fuels is increasing rapidly from industrialization era. 1950 मध्ये ज्यावेळेस इंडस्ट्रियलायझेशन झालं, आफ्टर वी बिकम इंडिपेंडंट,
1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर आपण इंडस्ट्रियलायझेशन एरा चालू केला. त्यानंतर जो यूज आहे, ऑइल असेल, गॅसेस असेल किंवा फॉसिल फ्युल एनर्जी कन्झम्पशन जे आपलं वाढलंय, ते तुम्ही बघू शकता. 1800च्या काळामध्ये आपण 0 एनर्जी फॉसिल फ्युल पासून यूज करत होतो. 1850 मध्ये थोडीशी सुरुवात झालेली आहे ते एनर्जी युटिलायझेशन करण्यासाठी, बरोबर आहे, फॉसिल फ्युल पासून. 1900 पर्यंत पण ठीक होतं, पण 1950च्या पुढचं जर तुम्ही ग्राफ बघितला तर 1950 पासून 2019 पर्यंत इट इज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग इन एक्सपोन्शियल मॅनर. तो एक्सपोन्शियली किंवा लिनियरली सुद्धा नाही, डायरेक्ट एक्सपोनेन्शियल तो इन्क्रीज होत चाललेला आहे. म्हणजे आत्ता सध्या जर तुम्ही बघितलं 2019च्या यूजनुसार, तर आत्ता आपण कोयल, ऑइल आणि गॅस ह्या तिन्हीपासून जवळपास 120,000 टेरावॅट ऑफ अवर एवढं कन्झम्पशन आपण त्या फॉसिल फ्युलचं करतोय. म्हणजे एवढी एनर्जी जी का आपण कन्झ्युम करतोय सध्या, त्यातली 80 to 85 एनर्जी जी आहे कन्झम्पशन, ही आपली कशापासून येते, तर ह्या 3 बेसिक इन्ग्रेडियंट पासून, दॅट इज कोयल, ऑइल अँड गॅस, राईट. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेस आपण कोयल, ऑइल आणि गॅस हे 3 यूज करून एनर्जी जनरेट करेल, तर एनर्जी जनरेट करत असताना इथं तुम्ही चेक करू शकता, हे तिन्ही जे एलिमेंट्स आहेत, कोयल असेल, ऑइल असेल, गॅस असेल, हे कार्बन बेस एलिमेंट आहे, बरोबर आहे. यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो. मग ह्यांच्यापासून ज्यावेळेस आपण एनर्जी जनरेट करेल, तर ते एनर्जी जनरेट केल्यानंतर नाही तर तुम्हाला एक ब्लरमध्ये एक इक्वेशन दिसेल इथं, C+O2, जो काय आपला हवेतला, पाण्यातला ऑक्सिजन असेल, तो ऑक्सिजन काय होईल, त्या कार्बन बरोबर मिक्स होऊन आपल्याला एनर्जी जनरेट होईल. त्याचा आउटपुट काय मिळेल आपल्याला, एनर्जी. बट सायमल्टेनियसली विथ दिस एनर्जी वी आर गेइंग अनदर आउटपुट विच इज CO2. कार्बन डायऑक्साईड इमिशन जे आहे ते भयंकर या 3 फॉर्मचे एनर्जी युटिलाइज केल्यामुळे ॲटमॉस्फिअरमध्ये होत आहे, बरोबर आहे. आणि आपण 80 to 85% आता रिलायबल कशावर आहे, जनरेशन फ्रॉम फॉसिल फ्युल. जे काही फॉसिल फ्युल पासून आपलं जनरेशन होते त्याच्यावर आपण आता सुद्धा रिलायबल आहे. आपण त्याच्यापासून जनरेट होणारी एनर्जी युटिलाइज करतोय. आणि त्याच्यामुळे ॲटमॉस्फिअरमध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे तो एवढ्या लार्ज प्रमाणात, एवढ्या मोठ्या प्रमाणात इमिट होतोय की तो तुम्ही विचार करू शकत नाही. आणि त्याचे इम्पॅक्ट जे आहेत त्या ॲटमॉस्फिअरवर खूप भयंकर होत आहेत. त्याच्यामुळे आपलं क्लायमेट चेंज होत चाललेलं आहे. तुम्ही आता बघत असाल सीझनल पॅटर्न जे आहेत ते सीझनल पॅटर्न चेंज झालेले आहेत. जे आपले 3 महत्त्वाचे ऋतू होते, समर, विंटर, बरोबर आहे. तर हे जे ऋतू आणि मान्सून हे तुमचे 3 ऋतू जे आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये सुद्धा आता बॅलन्स राहिलेला नाही. कधीही पाऊस पडतो, कधीही ऊन तुमचं सडनली वाटतं, म्हणजे हीट वेव्ज येतात, राईट. हे आपण सगळं सध्या आता अनुभवतो. आणि हे कशामुळे होतंय, तर हवेमध्ये जे असणारं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे, CO2 इमिशन, दॅट इमिशन इज इन्क्रीजिंग इन tremendous way. CO2 emission in atmosphere is increased. That's why all these problems are occurring, seasonal patterns are occurring, which are changing, and climate is changing, right? So now we understand that where this energy is coming. 80 to 85% of energy is utilizing from fossil fuels, or we are consuming 80 to 85% of energy from fossil fuels. If we consider these 3 forms of energies, that is solid form, which is coal form, from which we are generating electricity in thermal power plants, in hydropower plants, and that electricity comes to our home, right? So if we consider these 3 forms of energy, that is, first one is electricity, solid form, second one is 1 liter of consumption of petrol, that is liquid form, and last one, third one is 1 kg consumption of LPG, that is liquid petroleum gas, which is gas. Okay, so here you can see that how many units of consumptions we are doing in our day-to-day life, that I have shown here. Okay, so 1 kilowatt hour consumption of energy is equal to 1 unit of energy consumption. That means इलेक्ट्रिसिटी जी आहे आपली, आपण जे घरामध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी यूज करता, ते ॲट द एंड ऑफ मंथ एंडिंगला आपल्याला काय मिळणार आहे, जे काही तुम्ही लाईट बिल येतं घरामध्ये, ते जर तुम्ही बघितलं असेल तर ते कशाच्या फॉर्ममध्ये असतं, युनिट्सच्या फॉर्ममध्ये असतं. युनिट्समध्ये ते मेजर केलं जातं, राईट. हाऊ मेनी युनिट्स वी हॅव कन्झ्युम इन दिस पर्टिक्युलर मंथ. मग जेवढे काही युनिट तुम्ही कन्झ्युम केलेले असतील, सपोज यू हॅव कन्झ्युम 100 युनिट्स, then based on that 100 units, whatever rate of charge of electricity, that is either it is 3.5 per unit, 7 per unit, depending on consumers, ST consumers, LT consumers, you are charged, right?
मग जर समजा तुम्ही 100 युनिट इलेक्ट्रिसिटी युटिलाइज केलेली असेल तर त्या 100 युनिट इलेक्ट्रिसिटी इंटू जेवढं काय तुमचे त्या पर युनिटचे चार्जेस असतील ते मल्टिप्लाय करून तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल आलंच आहे. मग 1 किलोवॅट आवर म्हणजे किती असते इलेक्ट्रिसिटी? फॉर एक्झाम्पल इफ ए 100 वॅट लॅम्प, ओके, म्हणजे हे जे युनिट्स येतात ते युनिट्स कसे जनरेट झाले हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. घरामध्ये जे काय आपल्याला बिल येतं युनिट्सच्या फॉर्ममध्ये की ह्या मंथमध्ये इन दिस मंथ वी हॅव कन्झ्युम दॅट मच ऑफ युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड? So it is calculated, I am telling you a simple way. If 100 watt lamp, okay, 100 watt lamp is turned on or kept on for 10 hours, then 100 into 10, how many? It is equal to 1000, right? And 1000 is nothing but 1 kilo. So 100 watt lamp kept on for 10 hours. So it is nothing but 100 into 10, 1000 watt hour, right? 100 watt lamp, so its unit is wattage, into 10 hour, its unit is hour. So 100 into 10, 1000, so its unit is 1000 watt hour, right? And 1000 is nothing but kilo, that's why it comes here like 1 kilowatt hour, you can see here, right? So if 100 watt lamp kept on for 10 hours, then you will consume 1 unit. You can say that you have consumed 1 unit. ज्यावेळेस आपण 100 वॅटचा लॅम्प 10 तासासाठी चालू ठेवतो त्यावेळेस 1 युनिट पडतं आपल्या मीटरमध्ये इलेक्ट्रिसिटीचं. ठीक आहे. असंच इन सिमिलर वे वेन वी कन्झ्युम 1 लिटर ऑफ पेट्रोल, आपल्या गाडीमध्ये जर आपण 1 लिटर पेट्रोल टाकलं तर ते 1 लिटर पेट्रोल इज नथिंग बट इक्विव्हॅलंट टू 13 युनिट्स ऑफ कन्झम्पशन ऑफ एनर्जी. And similarly, if we use 1 kg of LPG gas, then it is equal to 14 units of consumptions of energy. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की how the energy is calculated in the form of units. युनिट्सच्या फॉर्ममध्ये आपण एनर्जी कशी कॅल्क्युलेट करू शकतो, राईट? सो फॉर एक्झाम्पल, सपोज 1 person, if we consider an example of average family, then if suppose one family or 1 person consumes 100 units of electricity in a month, okay, then if a person consumes 10 liters of petrol, a family consumes 10 liters of petrol in a month, and if they consumes 1 LPG gas, now we all know the LPG gas which comes at our home is consist of 14 kg of gas in that, right? Near about 14 kg gas असतो त्याच्यामध्ये. ओके, मग जर आपण हे एक्झाम्पल कन्सिडर केलं की एका महिन्यामध्ये एक फॅमिली किंवा एक पर्सन किती एनर्जी युटिलाइज करतो इन द फॉर्म ऑफ युनिट्स, देन इट विल कम अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 426 युनिट्स. वी कॅन इझिली कॅल्क्युलेट दॅट, राईट? बिकॉज 1 kilowatt hour consumption of energy is nothing but 1 unit. So if one family consumes 100 unit of electricity, then it is equal to 100 units of energy consumption. Okay, if one family consumes 10 liter of petrol in a month, 1 unit is equivalent to 13 units, 1 liter. So 10 liter of petrol equivalent to 130 units, right? 1 liter of consumption of petrol is nothing but equal to 130 units of energy. So if family consumes 10 liters of petrol, then it is equal to 130 units. And if family consumes 1 LPG gas, 1 LPG gas consists of 14 kg. So 1 LPG gas, that is nothing but equal to 14 kg. If 1 kg corresponds to 14 units, then 14 kg corresponds to 14 into 14 is equal to 196 units. So the total units of consumptions of energy of one family in a month is nothing but 426 units. Average family, right? So we can say that approximately one family in a month consumes near about 500 units of energy. As to me individually, each of one can calculate individual consumption of unit of your individual family. तुम्ही तुमच्या फॅमिलीचं एका महिन्याचे युनिट कन्झम्स आपण किती करतोय हे तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. हे समजलंय तुम्हाला? त्याच्यावरून तुम्ही इंडिव्हिज्युअली फॅमिलीचं तुमच्या युनिट्स किती कन्झ्युम करतोय आपण एनर्जीचे ते काढू शकतो. येस Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Near about, consider that we consider that near about 500 units of energy
वन फॅमिली कन्झ्युम्स इन ए मंथ. ओके, पण एवढी एनर्जी आपण कन्झ्युम करतोय, पण ती एनर्जी कन्झ्युम केल्यानंतर ना त्या एनर्जीमुळे ॲटमॉस्फिअरमध्ये किती कार्बन डायऑक्साईड आपण इमिट करतोय हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बाय कन्झ्युमिंग दिस अमाऊंट ऑफ एनर्जी, दॅट इज 426 युनिट्स ऑफ एनर्जी in a month, how many carbon dioxide we are emitting in atmosphere, that must be known, right? So in next slide I have given one example to know our individual carbon footprint, that is how much of CO2 we are emitting in the atmosphere by consuming that units that I have shown here. Similar to the previous slide, that is 1 kilowatt hour consumption of energy is equal to 1 unit of energy. 1 kg LPG is equal to 14 units and 1 liter of petrol is equal to 13 units. Similar to that, if you consume 1 kilowatt of electricity, then it is equal to 1 kg of CO2 emission in the atmosphere. Simply, if you consume 1 liter of petrol, then it will emit 3 kg of carbon dioxide in the atmosphere. And if you consume 1 kg of LPG, 1 kg of LPG, then it will consume 3 kg of CO2 in the atmosphere. What it? तुम्ही 1 युनिट इलेक्ट्रिसिटीचं यूज केलं, तुमच्या मीटरमध्ये ज्यावेळेस 1 युनिट पडेल त्यावेळेस तुम्ही किती कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये इमिट केलेला असणार आहे? 1 किलो कार्बन डायऑक्साईड तुम्ही ॲटमॉस्फिअरमध्ये इमिट केलेला असणार. जर तुम्ही 1 लिटर पेट्रोल यूज केलं एका दिवसामध्ये, तर त्या दिवशी ॲटमॉस्फिअरमध्ये आपण वैयक्तिक एकाने 3 किलो कार्बन डायऑक्साईड आपण ॲटमॉस्फिअरमध्ये टाकला. जर आपण 1 किलो गॅस यूज केला दिवसामध्ये, तर आपण अगेन 3 kg ऑफ CO2 ॲटमॉस्फिअरमध्ये इमिट करतो. म्हणजे एवढा अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड आपण इंडिव्हिज्युअल ॲटमॉस्फिअरमध्ये इमिट करतो. समजतंय? अगेन I have taken a simple example likewise in previous slide. If one family or one person consumes 100 units of electricity, 10 liter of petrol and 1 LPG gas, that is nothing but 14 kg of gas in a month, then his or her total CO2 emission in a month, total CO2 emission त्याचं किती असेल? If he consumes 100 unit of electricity, then he is emitting 100 kg of CO2 in atmosphere. If he is consuming 10 liters of petrol, then it will 1 kg of petrol is equal, 1 liter of petrol is equal to 3 kg CO2. Then 10 liter petrol is equal to 30 kg of CO2, right? And if 1 kg of LPG is equal to 3 kg of CO2, then 14 kg of CO2, LPG is nothing but equal to 42 kg of CO2. If we make total of all these CO2 consumptions in atmosphere, then it will come to 172 kg CO2 emission in the atmosphere in a month. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आपण ॲव्हरेज फॅमिली एका महिन्यामध्ये 172 किलो कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअर मध्ये टाकतोय. किती? 172 kg, राईट? एवढा ॲटमॉस्फिअर जर आपण एवढा कार्बन डायऑक्साईड जर आपण ॲटमॉस्फिअर मध्ये टाकत असेल, आणि हा ॲटमॉस्फिअर मध्ये इमिट केलेला कार्बन डायऑक्साईड इन द ॲटमॉस्फिअर फॉर नेक्स्ट 300 years. ऋषिकेश, म्यूट युअरसेल्फ. हॅलो, अनम्यूट आहे कोणतरी? म्यूट करा ऋषिकेश. So one family near about 172 kg of CO2 emits in the atmosphere in a month. एक फॅमिली 172 kg ॲटमॉस्फिअर मध्ये CO2 टाकतोय असं आपण करूया. आणि हा ॲटमॉस्फिअर मध्ये इमिट केलेला कार्बन डायऑक्साईड जो आहे, दॅट कार्बन डायऑक्साईड रिमेन्स फॉर नेक्स्ट 300 years. पुढचे 300 वर्ष हा CO2 जो आहे तो ॲटमॉस्फिअर मध्ये राहतो.
आणि CO2चा इम्पॅक्ट ॲटमॉस्फिअरवर काय होतो हे तुम्हाला माहिती आहे, राईट? ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट. whatever CO2 emitted in the atmosphere that will cause the greenhouse gas effect, आणि त्याच्यामुळे आपल्या Earthचं जे टेम्परेचर आहे that temperature is increasing day by day. हॅलो, आवाज येतोय? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तर याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की आपण किती प्रमाणात कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये टाकतो, ॲटमॉस्फिअरमध्ये इमिट करतो, राईट? आणि मग तो ॲटमॉस्फिअरमध्ये इमिट केलेला कार्बन डायऑक्साईड ग्रीन हाऊस गॅसेसचा जो इफेक्ट आहे त्याला कारणीभूत राहणार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या अर्थचं टेम्परेचर जे आहे, सरफेस टेम्परेचर, ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. द अर्थ टेम्परेचर, द ग्लोबल temperature of Earth's surface is increasing day by day, and because of that the climate is changing. Actually it is not changing, climate has already changed. आता चेंज होत नाही क्लायमेट, तर क्लायमेट ऑलरेडी चेंज झालेलं आहे. क्लायमेट चेंज इज नथिंग बट इट रेफर्स टू द लॉंग टर्म अल्टरेशन्स इन अर्थ क्लायमेट पॅटर्न्स. अर्थचे जे क्लायमेट पॅटर्न्स आहेत मी तुम्हाला मागाशी सांगितलं, ते क्लायमेट पॅटर्न विंटर, मान्सून, समर, दॅट पॅटर्न्स आर कंटिन्युअसली चेंजिंग, राईट? including temperature, precipitation, wind patterns, and other aspects of the climate change. And because of this climate change, causes आपण सगळे बघितलेच, that generation of power, manufacturing of goods, cutting down of forest, using transportation, producing foods, powering buildings, consumptions too much of energy. One family approximately consumes 500 of units of energy in a month, and equivalent to that, they emits 142 kg of carbon dioxide in the atmosphere, right? And because of that, climate is changing, the global earth surface temperature is increasing day by day, and because of that you can see the extreme weather conditions are occurring nowadays. Hurricanes, cyclones, droughts and wildfires, flooding or heavy rainfall in some areas, or heat waves in other areas, like so. These are the problems which are occurring because of changing climate. You can see here pollutants from coal-based thermal power plants. CO2 emission is given here, CO2, SO2 and NOx emission in the atmosphere. Sir, screen is off. Screen is not visible. Okay, wait. Now it is visible. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. So you can look here, the emission of carbon dioxide or concentration of carbon dioxide in the atmosphere in last 1000 years has been shown here. You can see that in the year 2050 to 275, in this gap there is no any emission or concentration of CO2 in the atmosphere, but in 275 it started and it becomes constant up to 280 ppm parts per million through 1800 years. म्हणजे 1800च्या दशकापर्यंत ॲटमॉस्फिअरमध्ये फक्त 280 पार्ट्स पर मिलियन एवढा कार्बन डायऑक्साईड होता. बट नाव आफ्टर 1850 इट इज इन्क्रीजिंग एक्सपोनेन्शियली अँड नाव इट बिकम्स 420 पार्ट्स पर मिलियन. म्हणजे फक्त 200 दशकांमध्ये 1800 ते 2000 मध्ये आपण 280 जो कॉन्स्टंट होता तो इन्क्रीज करून आपण 420 वर पोहोचलेलो आहे. अँड नाव 50% एक्स्ट्रा CO2 इज इन द ॲटमॉस्फिअर करंट. तुम्हाला जेव्हा असे मी सांगितलं की वन फॅमिली इंडिव्हिज्युअली incorporates for near about 142 kg of carbon emission in the atmosphere. एक फॅमिली
142 kg एवढा कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये इमिट करते आणि नियर अबाउट 500 युनिट एनर्जीचं कन्झ्युम करते एका महिन्यामध्ये. तेच जर तुम्ही इंडियाचं बघितलं, ओव्हरऑल इंडियाचं 2019च्या सर्वेनुसार, तर 2019 पर्यंत इंडियाने 900 million tons of equivalent of carbon dioxide has been emitted in the atmosphere till 2019. How many? 900 million tons of equivalent of CO2. This is for India. And for world, if we consider overall world, then in overall world, 14,000 million tons of equivalent of CO2 has been emitted in the atmosphere, or it is present in the atmosphere right now. In India, it is 900 million tons of equivalent, and overall world it is 14,000 million tons of equivalent, and its unit is in tons of equivalent. ते कशात आहे युनिट तुमचं? टन्स ऑफ इक्विव्हॅलेंट, नॉट इन टन ओनली. टन्स ऑफ इक्विव्हॅलेंट म्हणजे किती? 1 ton ऑफ इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 11,630 किलोवॅट आवर. 11,630 किलोवॅट आवर आहे. म्हणजे ह्या 11,630 ला तुम्हाला परत 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. एवढी मोठी संख्या तुमची ज्यावेळेस येईल तेवढा 1 tons ऑफ इक्विव्हॅलेंट आहे CO2. And again, if we multiply that 1 tons of equivalent into 900, then that much of CO2 is presently available in the atmosphere right now. म्हणजे आपण ॲटमॉस्फिअर मध्ये किती सध्या CO2 इमिट केलेला आहे आणि त्याला आपण इंडिव्हिज्युअल कसे कारणीभूत आहोत ते तुम्ही पहा. इंडिव्हिज्युअली एकाने रोजचं तुम्ही गाडी फिरवली, 1 लिटर पेट्रोल यूज केलं, 1 किलो गॅस यूज केला, लॅम्प चालू ठेवले घरातले, फॅन चालू केले, त्याच्यामुळे जे काही इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम केली, हा ओव्हरऑल विचार केला तर आपण दिवसामध्ये किती युनिट कन्झ्युम करतो आणि ते कन्झ्युम केलेल्या युनिटपासून किती कार्बन इमिट करतोय आपण ॲटमॉस्फिअरमध्ये. सो हा जो काय आपला क्लायमेट चेंज झालेला आहे, तो क्लायमेट चेंज होण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात. तुम्ही म्हणजे इंडिव्हिज्युअली प्रत्येक व्यक्ती त्या क्लायमेट चेंजसाठी आणि कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये जो आपण इमिट करतोय आणि त्याच्यामुळे हे जो सगळा पॅटर्न चेंज होत चाललेला आहे क्लायमेटचा, त्याच्यासाठी आपण इंडिव्हिज्युअली आपण स्वतः कारणीभूत आहोत हे आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. ते ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्याच वेळेस तुम्ही काहीतरी बदल स्वतःमध्ये करताल आणि त्यानंतर ना आपण जे आहे पृथ्वी ते थोडेसे आपले वाचवू शकतो. इथं जर तुम्ही पुढचा ग्राफ बघितला तर त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की अर्थचं जे ग्लोबल टेम्परेचर होतं, ग्लोबल सरफेस टेम्परेचर, ते 1880 पासून नियर अबाउट 1900 त्या दशकामध्ये जर तुम्ही बघितलं तर 0 होतं, 0 आणि 0 पॉईंटमध्ये होतं अर्थचं ग्लोबल सरफेस टेम्परेचर. पण अगेन आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन, दॅट इज 1950च्या नंतर जर तुम्ही बघितलं तर ते परत काय झालं, इन्क्रीज होत गेलं कंटिन्युअसली लिनियर मॅनरमध्ये, आणि इट इज कंटिन्युअसली increasing and now it is touch to 1.2 डिग्री सेल्सिअस. अर्थचं ग्लोबल सरफेस टेम्परेचर जे आहे ते 1.2 डिग्री सेल्सिअसने आपलं इन्क्रीज झालेलं आहे. जर तुम्ही 1800 पासून बघितलं, 1800 किंवा 1900 पासून बघा, 1900 पासून आतापर्यंत जर बघितलं तर ते टेम्परेचर कंटिन्युअसली इन्क्रीज होत चाललेलं आहे. त्याच्यामुळं उन्हाळ्यात तुम्ही बघत असताल की भरपूर ऊन पडतंय. टेम्परेचर आता इथं जरी बारामतीतलं बघितलं तर ते अबोव 40 डिग्री सेल्सिअसला टच होत आहे, बरोबर आहे. तर ह्याच्यामुळे काय होणार आहे, जो आपला सर्वे सांगतो एनर्जी स्वराज फाउंडेशन जे आहे, त्या एनर्जी स्वराज फाउंडेशनने केलेल्या सर्वेनुसार जर हे अर्थचं ग्लोबल सरफेस टेम्परेचर जे आहे ते आपल्याला 1.5 डिग्रीपर्यंत लिमिट केलं पाहिजे. 1.5 डिग्री सेल्सिअसच्या वर जर ते टेम्परेचर राईज झालं अप टू 2 डिग्री सेल्सिअस, आता ते आहे 1.2 वर. If it is goes beyond 1.5 degree Celsius and if it touches to 2 degree Celsius, then this earth will not be suitable for living. आपण इथं पृथ्वीवर राहू शकत नाही, एवढ्यापर्यंत कंडिशन जाऊन पोहोचणार आहे. राहू शकत नाही म्हणजे असं तुम्ही म्हणताल की सडनली काहीतरी ते कलियुगाचा अंत झाला आणि सतयुग आला, असं होणार नाही. पण हळूहळू जे काही इव्हेंट्स आहेत, म्हणजे हीट वेव्ह जे असतील ते वाढतील. काही ठिकाणी जिथं आता समुद्राच्या शेजारचे जे देश आहेत, पाण्याच्या शेजारचे, तिथल्या पाण्यातले आईस जे असतील ते मेल्ट होतील. आईसबर्ग जे असतील ते मेल्ट झाल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होईल समुद्राच्या. ती वाढ झाल्यामुळे कित्येक शहरं, कित्येक देश असे असतील की ते पाण्याखाली जातील. काही ठिकाणी हीट वेव्ह येतील, सायक्लॉन्स येतील, अर्थक्वेक्स होतील. तर असे इव्हेंट्स जे आत्ता
कमी प्रमाणात वापर होत आहेत ते कंटिन्युअसली त्यांचा रेट जो आहे तो इन्क्रीज होत जाईल. अँड बिकॉज ऑफ दॅट दिस अर्थ विल नॉट बी सुटेबल फॉर लिव्हिंग ऑफ ह्युमन बिंग्स. अर्थ जे आहे तिथं तुम्ही राहू शकत नाही, पृथ्वी तलावर मनुष्य जीवन राहणार नाही, इथपर्यंत ते जाऊन पोहोचणार आहे जर आपण टेम्परेचर जे आहे ग्लोबल सरफेस टेम्परेचर अर्थचं 1.5 डिग्रीच्या खाली लिमिट करू शकलो नाही. तर एक सर्वेमध्ये नुसार जर तुम्ही बघितलं तर स्टॉर्म्स जे आहेत ते स्टॉर्म्स बिफोर 1980 174 स्टॉर्म्स आले होते, पण त्यानंतर फक्त पुढच्या 22 वर्षांमध्ये जर बघितलं तर अप टू 2020 इट इज रिच टू 400. 400 स्टॉर्म्स त्यानंतर येऊन गेले. फ्लड जर बघितले, पूर येण्याची संख्या, तर 1980 पर्यंत, 1980 म्हणजे काही खूप जुना काळ नाही, बरोबर आहे. तर 1980 पर्यंत पूर जे होते ते फक्त 88 आले होते फ्लड्स, तुम्ही जर गुगलला टाकून सर्च केलं तर. पण आता जर तुम्ही बघितलं तर 500 पेक्षा जास्त ठिकाणी आता पूर येऊन गेलेले 2020 पर्यंत अप टू 2020. फॉरेस्ट फायर जे आहेत, जंगलाला आग लागणे आपण म्हणतो फॉरेस्ट फायर्स, ते अप टू 1980 इट इज लिमिटेड टू 29. फक्त 29 ठिकाणी फॉरेस्ट फायर झाले होते. बट नाव इट इज मोर दॅन 150. 150 पेक्षा जास्त ठिकाणी फॉरेस्टला फायर लागलेले आहेत ओव्हरऑल वर्ल्डमध्ये जर आपण बघितलं, राईट. त्याच्यामुळे तुम्ही हे जे इव्हेंट ऑफर होत आहेत त्यांचा रेट जो इन्क्रीज झालेला आहे त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की क्लायमेटमध्ये किती प्रमाणात चेंज झालेला आहे आणि तो कशामुळे झालेला आहे आणि त्याला आपण स्वतः कसे कारणीभूत आहोत. अँड नाव इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू चेंज द क्लायमेट. आपण चेंज केलंय, मग आता ती चेंज झालेल्या क्लायमेटला परत चेंज करायची जबाबदारी आपलीच आहे. आणि ॲज अ इंजिनियर म्हणून सोसायटीला आपलं काहीतरी देणं लागणार आहे, तर ते आपल्याला इथं करायचंच आहे. आणि जे काही क्लायमेट चेंज झालेलं आहे त्याला आपल्याला लिमिट करायचं. ओके. इथं जे रिलेटिव्ह टू इयर 1880 टू 1920 प्लॅनेट इज वॉर्मर दॅन 1.19 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 2.14 डिग्री फॅरेनहाइट एवढ्या सेल्सिअसने तुमचं टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज झालेलं आहे फक्त या 1880 ते 1920 या कालावधीमध्ये. ग्लोबल वॉर्मिंग हॅज कॉज द इम्बॅलन्स इन द क्लायमेट, ते आपण बघितलंच. इन द फॉर्म ऑफ इमेज यू कॅन सी हिअर फ्लड्स आर occurring, forest fires, ice melting, sea level is going to rise every year, heat waves are continuously coming. जिथे जिथे आलेले आहेत ते आपण या इमेजमध्ये शो केलेले आहेत. आताच मी तुम्हाला सांगितलं वी नीड टू लिमिट द ग्लोबल वॉर्मिंग टू आयडियली 1.5 डिग्री सेल्सिअस मॅक्सिमम. ओके. अँड इफ इट इज नॉट सो, व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर? जर आपण तसं करू शकलो नाही, इफ वी आर नॉट एबल टू लिमिट द ग्लोबल वॉर्मिंग अप टू 1.5 डिग्री सेल्सिअस, तर काय होईल? व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? आता सांगितलं तुम्हाला मी की जे काही आहे इव्हेंट ऑफर होणार आहेत दॅट इव्हेंट विल ऑफरिंग इन कंटिन्युअस रेट. त्यांचा रेट जो आहे तो इन्क्रीज होत जाईल आणि त्यामुळे पृथ्वी जी आहे ती राहण्यायोग्य राहणार नाही इथं राहण्यासाठी. इथं जर तुम्ही बघितलं टाइम टू लेफ्ट द लिमिट द ग्लोबल वॉर्मिंग टू 1.5 डिग्री सेल्सिअस. आपलं जे ग्लोबल वॉर्मिंग आपण सध्या ज्या रेटमध्ये कार्बन डायऑक्साईड इमिट करतोय, ज्या रेटमध्ये आपण आता सध्या इमिट करतोय कार्बन डायऑक्साईड, एनर्जीचं युटिलायझेशन करतोय, त्या रेटनुसार जर आपण चेक केलं की 1.2 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आणि प्रिव्हियस ग्राफ बघता 1.2 डिग्रीमध्ये येण्यासाठी 1950 पासून कसं ते लिनियरली ग्राफ एक्सपोज झाला, इन्क्रीज झाला आणि टेम्परेचर 1.2 डिग्रीला पोहोचलेले ते आपण बघितलं. त्याच रेटने जर इन्क्रीज होत राहिलं तर येणाऱ्या 5 वर्षांमध्ये विदिन 5 to 6 years आवर टेम्परेचर ग्लोबल वॉर्मिंग टेम्परेचर विल रिच टू 1.5 डिग्री सेल्सिअस. हे जे टेम्परेचर आहे ते 1.5 डिग्री सेल्सिअसला टच होईल. आणि हा जो रिपोर्ट आहे इट इज ॲज ऑन 26 ऑगस्ट 2023. आता रिसेंटचा मी इथे टाकलेला नाही आहे फोटो. आपल्या कॉरिडोअरमध्ये मेन बिल्डिंग जी आहे विद्याप्रतिष्ठानची त्याच्या कॉरिडोअरमध्ये तुम्हाला हे क्लायमेट ब्लॉक लागलेलं दिसेल. तिथं तुम्ही बघताल तर इथं ते कंटिन्युअसली ते दाखवत आहे हाऊ मेनी टाइम इज रिमेनिंग टू रीच द टेम्परेचर टू 1.5 डिग्री सेल्सिअस. सो as on 26 August 2023, 5 years, 330 days, 11 hours, 45 minutes and 22 seconds are remaining in order to reach the global warming to 1.5 degree Celsius. So before that, त्या 5 वर्षांच्या आतमध्ये आपल्याला एफर्ट्स घ्यायचे आणि ते एफर्ट्स घेऊन आपल्याला ते लिमिट करायचं. मग काय करायचं आता? आपण सगळं बघितलं की आपण कशी एनर्जी युटिलाइज करतोय, त्याच्यामुळे आपण किती कार्बन इमिशन करतोय, त्याचा इफेक्ट क्लायमेटवर कसा झालेला आहे, हाऊ क्लायमेट हॅज बीन चेंज बिकॉज ऑफ इमिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द ॲटमॉस्फिअर,
हाऊ सिजनल पॅटर्न्स आर चेंजिंग. आणि आता ते लिमिट करण्यासाठी आपल्या हातात किती वेळ आहे हे सुद्धा इथं शो केलेलं, बरोबर आहे. मग हे जर आपल्याला लिमिट करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, ॲज अन इंडिव्हिज्युअल आपण काय करू शकतो. तर सोलार एनर्जी इज द सेंटर ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड वी हॅव टू कम बॅक टू इट. हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर हे सगळं कशामुळे होतंय, पहिल्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगितलं, बिकॉज ऑफ द यूज ऑफ फॉसिल फ्युल्स. वी आर युजिंग द energy, 80 to 85% energy we are utilizing that comes from fossil fuels, which are nothing but carbon based fuels, and carbon based fuels emits the carbon dioxide in the atmosphere, right? So if we use the energy generation methods or we use the fuels which are not carbon based, then we are not emitting carbon dioxide in the atmosphere, right? And solar is easily available in the atmosphere. 24 आवर आपल्याला एनर्जी सोलार पासून मिळणार आहे, फ्रीली अवेलेबल इन द ॲटमॉस्फिअर. त्याच्यापासून कोणताही ॲटमॉस्फिअरला इमिशनचा धोका नाही, कोणतेही गॅसेस त्याच्यामधून इमिट होणार नाहीत आणि त्याच्यापासून जे जनरेशन आहे ते 100% प्युअर असेल, बरोबर आहे. सो वी नीड टू स्विच टू 100% सोलार इन ऑर्डर टू लिमिट दिस ग्लोबल वॉर्मिंग. पण आपण लगेच 100%ला स्विच होऊ शकतो का, नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 3 स्टेप अप्रोच वी शुड फॉलो, जेणेकरून आपण त्या 100% कडे जाईल. आणि तो 3 स्टेप अप्रोच काय आहे, AMG. वी नीड टू फॉलो द 3 स्टेप अप्रोच. दॅट इज A इज नथिंग बट अवॉइड, M इज नथिंग बट मिनिमाइज अँड G इज नथिंग बट जनरेट. हा 3 स्टेपचा जो रूल आहे तो आपण फॉलो केला गेला पाहिजे. अवॉइड म्हणजे काय, टाळा. जिथं आपल्याला एनर्जीचा यूज करणं शक्य आहे, म्हणजे टाळणे शक्य आहे, तिथं एनर्जीचा यूज टाळला गेला पाहिजे, तिथं आपण एनर्जी युटिलाइज नाही केली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की रूममध्ये, क्लासमध्ये किंवा आपल्या घरामध्ये कोणीच नाही आहे, पण तिथे लाईटी चालू असतात, फॅन चालू असतो, आपण बाहेर फिरत असतो, आपला कॉक चालू असतो, त्याच्यामुळे पाणी कंटिन्युअसली फ्लो होत राहतं. बऱ्याचशा गोष्टी आहेत जिथे एनर्जीचा यूज करणे आपल्याला काय होऊ शकतं, आपण लिमिट करू शकतो. तर तो आपण लिमिट केला पाहिजे, अवॉइड केला पाहिजे यूज ऑफ द एनर्जी. फॅनची गरज नसेल, लॅम्पची गरज नसेल तर ते यूज नाही केलं पाहिजे, लावलं नाही पाहिजे. सेकंड इज मिनिमाइज, वेअर वी आर नॉट एबल टू अवॉइड द यूज ऑफ एनर्जी. जिथं आपल्याला यूज करणं गरजेचंच आहे, आपण अवॉइड करू शकत नाही, देअर वी शुड मिनिमाइज इट, कमी केला पाहिजे. एक एक्झाम्पल मी प्रत्येक वेळेस देतो की इथला जो आपला VPचा कॅम्पस आहे तिथे जर सकाळी, आता कॉलेज चालू झाल्यानंतर तुम्ही ऑब्झर्व करताल, सकाळी 9च्या टायमिंगला ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला येता त्यावेळेस पेन्सिल चौक ते आपलं खालचं गदेमा सभागृह इथपर्यंत तो रोड एवढा पॅक असतो, एवढं तिथं ट्रॅफिक असतं. प्रत्येक मुलगा येणारा त्याचे घरचे सोडवायला येताना त्याला 4 व्हीलरमध्ये घेऊन येतो किंवा सेपरेट 2 व्हीलर एका मुलासाठी घेऊन येतात. मग ते गरजेचं नाही आहे. जर पॉसिबल असेल, तुम्ही नियर बाय कॅम्पसमध्ये राहत असाल, जवळच्या एरियात राहत असाल, तुम्ही चालत येऊ शकता. तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करू शकता. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये विदिन ए बस, एका बसमध्ये 50 मुलं बसतात, बरोबर आहे. मग ते 50 मुलं एका बसमध्ये आले आणि 50 जणांनी 50 सेपरेट गाड्या घेऊन आले तर त्याचा इम्पॅक्ट बघा तुम्ही. 50 गाड्या इमिशन किती करणार आहेत कार्बन डायऑक्साईडचं आणि एक गाडी इमिशन किती करणार आहे. सो वी नीड टू यूज दिस मीन्स, ट्रान्सपोर्टेशन मीन्स किंवा असे जे वेगवेगळे यूज आहेत ते करून आपल्याला एनर्जीचा युटिलायझेशन जे आहे ते कमी करायचं. जिथं शक्य नाही टाळणं तिथं वापर कमी करा, मिनिमाइज करा. आणि तिसरी स्टेप जी आहे ती जनरेट. वी नीड टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी बाय अवर ओन. आपल्या घराच्या वर आपण स्वतः सोलार पॅनल इन्स्टॉल करू शकतो. ते इन्स्टॉल करून आपण त्याच्यापासून जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी आपल्या घरासाठी यूज करू शकतो. आणि जर एक्सेस झाली जनरेट तर ते आपण बाय मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन ते आपण MSEB असेल किंवा दुसरे एनर्जी जनरेटिंग अथॉरिटी जे आहेत त्यांना आपण ते देऊन आपण त्याच्यापासून रेव्हेन्यू सुद्धा कमवू शकतो. सो वी नीड टू फॉलो दिस 3 स्टेप अप्रोच, दॅट इज अवॉइड, मिनिमाइज अँड जनरेट. राईट, अवॉइड द यूज ऑफ एनर्जी as much as possible, then minimize the use of energy as much as possible, and generate energy locally as a little energy as possible after following, avoid and minimizing the steps. If we are not able to follow this 3 step rule, that is avoid, minimize and generate, then we हा आपल्याला फॉलोच करावा लागेल. आणि जर तो आपण फॉलो केला नाही, अदरवाइज वी हॅव टू से ओ माय गॉड, OMG. एक तर AMG रूल फॉलो करा, आणि जर AMG रूल फॉलो केला नाही तर येणाऱ्या काही वर्षातच आपल्याला OMG म्हणावं लागेल, एवढं नसतं. ठीक आहे.
सो आता जे आपण सगळं इंटरॅक्शन केलं की हाऊ energy we are utilizing in our day-to-day life, from where that energy is coming. Most of the energy is coming from fossil fuels, that is carbon based fuels. Then how much carbon we are emitting in the atmosphere by using that fuels, how to limit that consumption, which rule we should follow in order to avoid emission in the atmosphere, and in order to avoid the changing climate. That is in our hand. आपल्या हातात आहे, आपण ते वाचवू शकतोय. बरोबर आहे. तर एनर्जी स्वराज फाउंडेशन जे आहे ते अशी एक संस्था आहे की त्या एनर्जी स्वराज फाउंडेशनचे फाउंडर मेंबर जे आहेत दॅट इज डॉक्टर चेतन सोलंकी. एक इंटरेस्टिंग स्टोरी त्यांच्याबद्दल सांगतो. आता तुम्ही सगळ्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेलं आहे. कशासाठी घेतलं तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन? तर इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मग तुम्ही कुठेतरी पहिलं एम तुमचं असणार आहे, मला चांगला जॉब मिळू दे, चांगली नोकरी असेल, चांगला पगार असेल, माझी फॅमिली सेटल करेल, बरोबर. पण डॉक्टर चेतन सोलंकी जे आहेत ते डॉक्टर चेतन सोलंकींनी IIT बॉम्बेमधून त्यांची डिग्री कंप्लीट केली. पण IIT मधून डिग्री कंप्लीट केलेली असून सुद्धा तो माणूस आता सध्या काय करतोय, तर हे जे आहे चेंजिंग क्लायमेट आणि हे जे इम्पॅक्ट सध्या ॲटमॉस्फिअरवर होत आहेत ते त्यांनी लक्षात घेऊन त्यांनी असं ट्रेन घेतलेलं आहे की जोपर्यंत मी भारतातल्या प्रत्येक माणसाला एनर्जी लिटरेट बनवत नाही, एनर्जीबद्दल अवेअरनेस स्प्रेड करत नाही, तोपर्यंत मी घरी जाणार नाही. घराचा त्याग केला त्यांनी. IIT बॉम्बेमधून डिग्री कंप्लीट केलेली असून सुद्धा त्यांनी असा निर्णय घेतला, घराचा त्याग केला आणि आता त्यांनी एक त्यांची स्वतःची बस तयार केलेली आहे वॅनिटी टाईपमध्ये, जी पूर्णपणे सोलारवर चालते. आणि त्या बसमधून ते भारताच्या कोणाकोण्यात प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन एनर्जी लिटरसीच्या बाबतीत प्रोग्राम घेतात आणि एनर्जी अवेअरनेस स्प्रेड करत आहेत. आपली संस्था जी आहे त्यांच्याशी कोलॅबोरेट आपण सुद्धा त्या रिलेटेड गेल्या 2 वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम घेत आहोत आणि एनर्जी लिटरसीच्या रिलेटेड जे काय अवेअरनेस आहे ते स्प्रेड करायचं आपण काम करत आहोत. यांची संस्था जी आहे ती 15 ऑगस्ट 2019मध्ये लॉन्च केली आहे यांनी. ते तुम्ही बघू शकता इथं रेड शेडमध्ये जे आहेत खाली मिडलला, दॅट इज नथिंग बट डॉक्टर चेतन सोलंकी. ओके. So what we have to do, it is compulsory activity for all of us. Our organization is in collaboration with Energy Storage Foundation and I am the Energy Literacy Training Coordinator of our institute. So तुमच्या आधीच्या ज्या बॅचेस आल्या लास्ट 2 इयरच्या त्यांनी सुद्धा हे प्रोग्राम जे आहेत एनर्जी लिटरसी अवेअरनेसचा त्याच्याबद्दल त्यांनी अवेअरनेस घेतलेली आहे आणि ते ट्रेनिंग प्रोग्राम जे आहेत ते कंप्लीट केलेली आहे. तर इथं तुम्हाला जी एक लिंक दिसते ती लिंक तुमच्या ग्रुपला मी शेअर करेल. आय विल शेअर दिस लिंक टू युअर ग्रुप. इट इज वन ट्रेनिंग कोर्स, एनर्जी लिटरसी ट्रेनिंग कोर्स, which is consist of 10 videos. Each video is of about 10 to 15 minutes. एक व्हिडिओ तुम्हाला 10 to 15 मिनिट्सची मिळेल. ती व्हिडिओ तुम्ही वॉच करायची आणि ते बघितल्यानंतर ना फायनली तिथं क्विज असतील. 5 to 7 क्विज क्वेश्चन्स विल बी देअर. ते क्विज क्वेश्चन तुम्ही तिथं सॉल्व करायचे. ते सॉल्व केल्यानंतर ना असं एक मॉडेल पुढे सरकत जाईल. 10 मॉडेल आहेत. प्रत्येक मॉडेलमध्ये एक व्हिडिओ आणि त्या व्हिडिओच्या खाली त्याचे आन्सर्स, हे असं तुम्ही बघायचं आणि ते करत करत 10 मॉडेल तुमचे कंप्लीट झाले की तुम्हाला एनर्जी लिटरसी ट्रेनिंग कंप्लीट केल्याबद्दल एक सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला. आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला फ्युचरमध्ये तुमच्या करिअरसाठी इम्पॉर्टंट राहील. आणि प्लस आपल्या कॉलेजमध्ये ते कंपल्सरी तुम्हाला मेंटॉरकडे तुमचं सबमिट करावं लागतं. सो आज प्रोग्राम झाल्यानंतर ही लिंक तुमच्या ग्रुपला शेअर केली जाईल. येणाऱ्या 3 दिवसांमध्ये हे ट्रेनिंग तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि तुम्ही कॉलेजला ज्यावेळेस जॉईन होताल त्यावेळेस ते सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेजमध्ये शो करायचं. अशा टाईपमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल एनर्जी स्वराज फाउंडेशनकडून. दिस इज सर्टिफाईड दॅट तुमचं नाव आणि त्याच्यावर तुम्हाला खाली सगळ्यांचे चेतन सिंग सोलंकी डॉक्टर जे आहेत प्रोफेसर त्यांची साईन वगैरे मिळेल. आता या सर्टिफिकेटमध्ये आपल्याला आपल्या कॉलेजचा लोगो सुद्धा येतो कारण आपण 2000+ सर्टिफिकेट कंप्लीट केलेले आहेत. ज्या काही अचिव्हमेंट्स आहेत दॅट वी हॅव रिसिव्ड फ्रॉम एनर्जी स्वराज फाउंडेशन in previous 2 years, the topmost achievement is that we have received gold certificate for completing 2000+ certificate from Energy Swaraj Foundation. Our institute has got 6 world climate clocks, which we have, out of which 1 clock we have installed at our main building, BPK VIT main building, and other 5 clocks we have distributed in our other campuses, that is
विद्याप्रतिष्ठान आर्ट सायन्स कॉमर्स बायोटेक्नॉलॉजी कॉलेज ॲग्रिकल्चर कॉलेज. तर असे जे आहेत आपले आर्किटेक्चरचे कॉलेज त्यांच्यामध्ये आपण हे राहिलेले 5 क्लायमेट ब्लॉक डिस्ट्रीब्यूट केले आहेत. वी हॅव ऑल्सो रिसिव्ड द स्पेशल इन्व्हिटेशन लेटर फॉर द वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्लोबल क्लायमेट ब्लॉक असेंब्ली अँड डिस्प्ले इव्हेंट्स. ह्या जे इव्हेंटचं आहे ते तुमच्या जिनिस बुकमध्ये रेकॉर्डिंग झालं होतं ह्या इव्हेंट. कारण एवढ्या मोठ्या मीन्समध्ये एवढ्या मोठ्या पब्लिकच्या डोमेनमध्ये हा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. त्यामुळे त्या इव्हेंटचं जिनिस बुकमध्ये रेकॉर्ड केलेले नोंद केलेला असा हा इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटचं इन्व्हिटेशन आपल्याला मिळालं होतं. We have also got the certificate of appreciation for the participation in short course on learn to design your home solar system and also got appreciation letter from Energy Literacy Drive. So these are the achievements of our institute. हे जे आहे आपल्याला अचिव्हमेंटमध्ये सर्टिफिकेट्स वगैरे जे मिळालेले आहेत ते दिलेले आहेत. हे इन्व्हिटेशन लेटर जे आहे वॉटर क्लायमेट ब्लॉकसाठी फ्रॉम एनर्जी स्वराज फाउंडेशन दॅट हॅव बीन शोन हिअर. सो थँक्यू. आजच्या सेशनमध्ये जे आपल्याला सर्व काही डिस्कस करायचं होतं रिलेटेड टू एनर्जी जनरेशन, इट्स युटिलायझेशन, हाऊ आवर कार्बन फुटप्रिंट इज their individual carbon footprint in the atmosphere, what are its impacts, त्याचे काय इम्पॅक्ट होत आहेत, हाऊ क्लायमेट इज चेंजिंग अँड हाऊ वी कॅन स्टॉप दॅट. आपण ते कसे स्टॉप करू शकतो, आपण काय केलं पाहिजे, व्हॉट रूल वी शुड फॉलो, all that strategies we have discussed in this session. And after that, the last but not least, that energy literacy training program, you have to complete it by your own within the 3 days. I will share the link in your students group. After completing that course, you will get a certificate and you have to submit that certificate to your mentor and class teacher while coming to the college. So thanks to all the first year students for listening patiently to my this energy literacy awareness program. I am also thankful to Dr. Deepak Sonone sir for inviting me and giving opportunity to present here. Thank you sir. Deepak sir. Thanks a lot, sir. So it was really a wonderful session, and all the students have enjoyed. Definitely, you have covered all the aspects regarding energy conservation and how we can reduce the consumption of energy. And sir, I think that the students, you have told the students how to register for the course and complete the course. Am I correct? Yes sir. Yes sir. Yes sir. I am going to share one link to students group, and Yes, they sir. have to complete the course in which they have to complete 10 modules. Each module was comprised of one small video near about 10 to 15 seconds, 15 minutes, and after that they have to solve the quiz related to that video. It is very simple questions are there, and within 2 hours we can complete that course. Sir, I think that if I add you in our first year group, then you can. Yes sir. Course. Yes sir. If you don't mind, can I add you in that group? Yes sir. Yes sir. Definitely. Yes, sir, definitely. And now, within 3-4 days, the students are going to be in our college in physical mode. But before that, they can complete this course. And when they will be coming in our college, definitely they will be having their certificate on this energy literacy course. So I sincerely express my gratitude and thanks to Professor Ajinkya Golande for his valuable, very informative brainstorming session. And definitely in coming days, you are going to get his consistent guidance. With this, I will like to conclude the session with the kind permission of Golande sir. Yes sir. Yes sir. Thank you sir. Thanks a lot, sir. Then I'm going to add you in the WhatsApp group, and then the students have to fill the
attendance cum feedback link of this session. So I will be sharing that link in our WhatsApp group itself. Thanks a lot, sir. Okay, sir. Okay. Thank you. Have a great day. Thank you.